नमस्कार मित्रांनो. आजची ही बातमी प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण डॉक्टरांनी आता एक गंभीर इशारा दिला आहे. आपण रोज खातो ते काही पदार्थ आपल्या शरीरातील कॅल्शियम हाडातून खेचून घेत आहेत असे डॉक्टरांनी सांगितलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. या पदार्थांमुळे हाडे कमजोर होतात, सांधे दुखू लागतात आणि वयाच्या आधीच हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे 3 पदार्थ आपण जवळपास दररोज खातो. म्हणूनच डॉक्टरांनी सांगितले आहे की जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर हे 3 पदार्थ ताबडतोब बंद करा. मग ते पदार्थ कोणते आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आपल्या शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम हे सर्वात महत्त्वाचे खनिज मानले जाते. डॉक्टरांच्या मते जर शरीरात कॅल्शियम कमी झाले तर त्याचा परिणाम थेट आपल्या हाडांवर होतो. सुरुवातीला आपल्याला काही छोटे छोटे लक्षणे दिसू लागतात. उदाहरणार्थ, सतत थकवा येणे, पायात गोळे येणे, सांधे दुखणे, कंबर दुखणे आणि चालताना त्रास होणे. अनेक वेळा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, पण डॉक्टर सांगतात की ही लक्षणे कॅल्शियम कमी होण्याची सुरुवात असू शकते. विशेष म्हणजे वय वाढल्यावर शरीरातील कॅल्शियम नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. त्यामुळे हाडे हळूहळू कमजोर होतात आणि पुढे जाऊन काही लोकांना हाडे ठिसूळ होण्याचा आजार देखील होऊ शकतो. आजकाल तर लहान वयातील लोकांमध्येही कंबरदुखी आणि सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे आपल्या आहारातील चुकीच्या सवयी. आपण नकळत असे काही पदार्थ खातो जे शरीरातील कॅल्शियम कमी करतात. डॉक्टरांनी विशेषतः 3 पदार्थांबद्दल इशारा दिला आहे. हे पदार्थ जर जास्त प्रमाणात खाल्ले तर ते हाडांमधील कॅल्शियम कमी करू शकतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत तो पहिला धोकादायक पदार्थ कोणता आहे, जो जवळपास प्रत्येक घरात रोज खाल्ला जातो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढची माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया तो पहिला पदार्थ जो हाडांमधील कॅल्शियम कमी करतो. डॉक्टरांच्या मते तो पदार्थ म्हणजे जास्त मीठ असलेले पदार्थ. होय, आपण रोज जेवणात मीठ वापरतोच, पण जर मिठाचे प्रमाण जास्त झाले तर ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅल्शियम लघवीद्वारे बाहेर निघून जाते. यामुळे हळूहळू हाडांमधील कॅल्शियम कमी होऊ जाते आणि त्याचा परिणाम असा होतो की हाडे कमजोर होतात, सांधे दुखू लागतात आणि वय वाढल्यावर हाडे ठिसूळ होण्याचा धोका वाढतो. आजकाल अनेक लोकांना कंबरदुखी, गुडघेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होतो. यामागे एक मोठे कारण म्हणजे जास्त मीठ असलेले पदार्थ. उदाहरणार्थ, पॅकेटमधील चिप्स, नमकीन, फास्ट फूड, बर्गर, पिझ्झा आणि जंक फूड. या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. म्हणून डॉक्टरांचा सल्ला असा आहे की दररोजच्या आहारात मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा आणि शक्यतो पॅकेटमधील पदार्थ आणि जंक फूड कमी खा. कारण आज जपलेले आरोग्य उद्या तुमची हाडे मजबूत ठेवू शकते. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत तो दुसरा धोकादायक पदार्थ जो आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी करू शकतो. म्हणून व्हिडिओ पुढे नक्की पहा. दुसरा धोकादायक पदार्थ. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत तो दुसरा धोकादायक पदार्थ जो आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी करू शकतो. डॉक्टरांच्या मते तो पदार्थ म्हणजे कोल्ड ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक लोकांना कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय लागली आहे. गरमी असो किंवा पार्टी, अनेक जण लगेच कोल्ड ड्रिंक पितात. पण डॉक्टर सांगतात की कोल्ड ड्रिंक आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते, कारण या पेयांमध्ये असतात काही रसायन आणि जास्त साखर. हे पदार्थ शरीरातील कॅल्शियमचे संतुलन बिघडवतात. त्यामुळे काय होते, हाडे हळूहळू कमजोर होऊ लागतात, दात खराब होऊ लागतात आणि शरीराची ताकद कमी होऊ लागते. विशेषतः लहान मुलांनी जास्त कोल्ड ड्रिंक पिणे टाळावे हवे, कारण त्यांचा शरीराचा विकास सुरू असतो. डॉक्टर सांगतात की जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत ठेवायची असतील तर कोल्ड ड्रिंकचे सेवन कमी करा. त्याऐवजी तुम्ही दूध, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी अशा नैसर्गिक पेयांचा वापर करा. हे पेय शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत तो तिसरा पदार्थ जो अनेक लोक रोज खातात, पण तो देखील हाडांसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तिसरा धोकादायक पदार्थ. मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत तो तिसरा धोकादायक पदार्थ जो आपल्या शरीरातील कॅल्शियम कमी करू शकतो. डॉक्टरांच्या मते तो पदार्थ म्हणजे जास्त कॅफीन असलेले पेय. उदाहरणार्थ, चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक.
आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेक लोकांना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय लागली आहे. काही लोक तर काम करताना वारंवार कॉफी घेतात. पण डॉक्टर सांगतात की जर कॅफीनचे सेवन जास्त झाले तर ते शरीरातील कॅल्शियम कमी करू शकते. यामुळे काय होते, हाडे हळूहळू कमजोर होऊ लागतात, दात खराब होऊ लागतात आणि शरीराची ताकद कमी होऊ लागते. विशेषतः लहान मुलांनी जास्त कॅफीनचे सेवन टाळावे हवे, कारण त्यांचा शरीराचा विकास सुरू असतो. डॉक्टर सांगतात की जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत ठेवायची असतील तर कॅफीनचे सेवन कमी करा. त्याऐवजी तुम्ही दूध, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी अशा नैसर्गिक पेयांचा वापर करा. हे पेय शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत तो तिसरा पदार्थ जो अनेक लोक रोज खातात, पण तो देखील हाडांसाठी धोकादायक ठरू शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हाडे मजबूत ठेवण्यासाठी काय खावे? मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर काही पदार्थ हाडांसाठी हानिकारक असतील तर मग हाडे मजबूत ठेवण्यासाठी आपण काय खावे? डॉक्टरांच्या मते आपल्या रोजच्या आहारात काही नैसर्गिक पदार्थांचा समावेश केला तर हाडे खूप मजबूत राहू शकतात. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दूध आणि दुधाचे पदार्थ. दूध, दही, ताक आणि पनीर यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. हे पदार्थ नियमित खाल्ल्यास हाडे मजबूत राहतात. दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बदाम आणि तीळ. या पदार्थांमध्ये देखील कॅल्शियम आणि इतर पोषक घटक भरपूर असतात. तिसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे हिरव्या पालेभाज्या, उदाहरणार्थ पालक, मेथी, चवळीची भाजी. या भाज्या शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषक घटक देतात. तसेच डॉक्टर सांगतात की दररोज किमान 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे खूप आवश्यक आहे, कारण सूर्यप्रकाशातून शरीराला व्हिटॅमिन डी मिळते आणि व्हिटॅमिन डीमुळे कॅल्शियम शरीरात व्यवस्थित शोषले जाते. जर तुम्ही योग्य आहार घेतला आणि आरोग्याची काळजी घेतली तर तुमची हाडे आयुष्यभर मजबूत राहू शकतात. आता पुढे आपण पाहणार आहोत या व्हिडिओचा शेवटचा महत्त्वाचा भाग, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की काही असे पदार्थ आहेत जे आपल्या हाडांमधील कॅल्शियम कमी करू शकतात. डॉक्टरांच्या मते विशेषतः हे 3 पदार्थ जास्त प्रमाणात घेणे टाळायला हवेत. पहिला पदार्थ जास्त मीठ असलेले पदार्थ. दुसरा पदार्थ कोल्ड ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक. तिसरा पदार्थ जास्त कॅफीन असलेले पेय. जर हे पदार्थ जास्त प्रमाणात घेतले तर हाडे कमजोर होऊ शकतात आणि भविष्यात सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. म्हणून डॉक्टरांचा सल्ला असा आहे की आपल्या आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ वाढवा. दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, बदाम आणि तीळ हे पदार्थ नियमित खाल्ल्यास हाडे मजबूत राहतात. मित्रांनो, आरोग्य हीच आपली सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून आपल्या आहाराची योग्य काळजी घ्या आणि निरोगी जीवन जगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, थम्स अप आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि माहितीसाठी आमच्या A9 अतुल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.